आई स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. झाले का सगळ्यांचे जेवणं बिवणं? सगळे मजेत असतील, पण मी आज मजेत नाहीये. म्हणजे आज म्हणजे कालपासून मजेत नाहीये. एक मिनिट हा. तोंडावरती ना तिकडच्या साईडने लय असा दरवाजाचा उजेड पडत होता, त्याच्यामुळे इकडे सरकून बसले जरा. हां, सगळे मजेत असतील, पण मी कालपासून मजेत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगते बरं का. काल काय झालं, आपण ज्यांना आपलं आपलं मानतो का, ते नातेवाईक म्हणा, मित्र-मैत्रीण म्हणा, हे कधी-कधी ना लय आपल्यासाठी असे घातक ठरल्यासारखे असतात बरं का. घातक म्हणजे ना, त्यांच्या आपल्याला असं वाटतं यांच्या मनामध्ये आपल्याविषयी लय प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो. पण तसं काही नसतं. आपलं आणि त्यांचं थोडं काही जर खटकलं ना, त्यांच्या मनात इतकी एकदम दुश्मनी निर्माण होती ना, तसा प्रकार घडला माझ्याबरोबर. मी तुम्हाला सविस्तर सांगते. तर काय झालं होतं, काल सकाळी-सकाळी मी असंच म्हणजे माझ्या लाईव्हला तसं कोणी येतच नसतं बरं का. त्यामुळे मी कधी लाईव्ह घेतच नाही. पण सकाळी-सकाळी पाणी भरून आलते आणि जानू गोधडीतून उठून बसली होती. त्याच्यामुळे तिला मज्जा-मज्जेने म्हणलं, "चल," म्हणलं, "जानू आपण आहे ना, आज लाईव्ह घेऊन बघू," म्हणलं, "सकाळी-सकाळी कोणी येतं का?" तर सकाळी-सकाळी लाईव्ह घेतल्यानंतर आहे ना, चांगले 10-15 जण आलते. कधी एक एक जण सुद्धा लाईव्हला येत नाही. आले एखादे 2 तर आज 7-8 कमेंट केल्या का लगेच जाते. तर त्याच्यामुळे मी लाईव्ह घेत नाही. आणि मग काल सकाळी-सकाळी लाईव्ह घेतली ती आज सहजच. ते 10-15 जण आलते बरं का. सगळे प्रेमाने वागले, बोलले. मी त्यांच्याशी वागले, बोलले. त्याच्यामध्ये काय झालं, एक आहे ना नाशिकचे दादा होते. आर्णव नाव होतं आयडीचं. ते डॉक्टर होते. तर मग असंच काय विषय निघाला होता, की सुपर चॅटवरून विषय निघालेला होता बरं का. तर मी जानूला म्हणलं, "आपल्यासारख्याला नाही म्हणलं कोणी सुपर चॅट करत. ते वेगळ्या बाया असतात त्यांना पाठवतात म्हणलं. मला पण हे सुपर चॅटची काही एवढी माहिती नव्हती, नाहीये बी." तर मग त्या दादांनी काय केलं, आधी ₹125चा सुपर चॅट मारला बरं का. मला एवढा आनंद झाला ना, लिमिटच्या बाहेर आनंद झाला. पहिल्यांदा 3 वर्षाच्या YouTubeच्या प्रवासामध्ये ना, कुणीतरी आपल्याला एवढं प्रेमाने पैसे पाठवले. सुपर चॅट म्हणजे पैसे पाठवणं बरं का. नंतर 5 नाही 2-3 मिनिटांनी ना, अर्णव दादांनी ना, ते डॉक्टर आहेत बरं का, त्यांनीच मला काल सांगितलं होतं. त्यांनी परत ₹500चा सुपर चॅट पाठवला बरं का. तर मग असे 650 मधून आहे ना, मला त्याचे ₹400 आले बरं का थोडक्यामध्ये. ₹400 आले. बाकीचं YouTube सुपर चॅटचे पैसे कापून घेतं असं मला काल माहिती पडलं. तर त्या दादांनी मला लाईव्हला सुपर चॅट केला म्हणून जिचेच म्हणजे थोडी काही लई भांडणं नाही झालेले आमचे. फक्त एकमेकींसंग बोलत नाही. अशी मैत्रीण, तिला ते पैसे पाठवलेले एवढी जळजळ झाली ना, तिला काय वाटलं लाईव्हला असे सगळेच रोजच हिला पैसे पाठवतात का काय, असं तिला वाटलं बरं का. आणि इतकं तिचं म्हणजे असं मनाला काय वाटलं आणि काय नाही, इतकी जळकुकडेपणाने तिने ना 4-5 व्हिडिओ खाली कमेंट केल्या बरं का. त्या मी डिलीट मारून टाकल्या. असल्याच्या नालायकाच्या घाणीच्या कमेंट ठेवायच्याच कशाला म्हणल्या. असल्यांच्या मनात आपल्याविषयी एवढं कपट आणि एवढं हे मला काल माहिती पडलं. आणि मी इतकी नुसते असं भोळ्या मनाने बडबड करते. कोणाच्या विषयी माझ्या मनात कधीच पाप येत नाही का याचा असं व्हावा का त्याचं तसं व्हावा, असं कधी विचारसुद्धा करत नाही. उलटं एखाद्यावर वेळ आली ना, असं वाटतं नको देवा, याची वेळ अशी आहे ती निघून घाल. म्हणजे थोडक्यात सांगायचं कसं, तर मला सगळ्यांविषयी चांगलं वाटतं. आणि या कुत्रीने काय केलं माहिती आहे का, तिला वाटलं हिला लाईव्हला रोजचेच एवढे लोक पैसे पाठवतात का काय. आणि फर्स्ट टाईम 3 वर्षाच्या प्रवासामध्ये त्या दादांनी मला लाईव्हला सुपर चॅट केलं बरं का. म्हणजे आपल्यासारख्याला बी पैसे येते तर हे मला काल कळलं. बरं तिने तिने कमेंट काय केलं त्या माहिती का, 5-6 व्हिडिओ खाली म्हणे, "ही काय गरीब नाही आहे म्हणे, हिला आहे ना सहानुभूती दाखवू नका, हिचं घरदार आहे चांगलं, हिचा नवरा कामाला जातो आणि ही काय जास्त अपंग नाही." म्हणजे अशा वेगवेगळ्या कमेंट केल्या बरं का. त्या सांगते मी तुम्हाला. ही काय अपंग नाही आहे म्हणे, हिला घरातली सगळं कामं येतात बितात, अशा कमेंट केला. आता विचार करा, तिला माझी सगळी कंडिशन माहिती असून ती असं बोलती म्हणल्यानंतर मला किती राग आलेला असेल. त्या कमेंट मी डिलीट मारून टाकल्या. पण म्हणलं या कुत्रीसाठी ना परत एकदा आहे ना एक व्हिडिओ करून टाकावा. आता मी अपंग आहे का नाही आहे हे माझ्या नवऱ्याला, माझ्या नातेवाईकाला, आजूबाजूतल्या माणसांना, गावातल्या लोकांना सगळ्याला माहिती आहे. पण मग याच्यासाठी व्हिडिओ केला तर मी अपंग असलेले मी जास्त काही व्हिडिओ केलेले नाही. केलेले आहेत 3-4 असतील अख्ख्या एवढ्या चॅनलवरती, अख्ख्या याच्यामध्ये 3-4 असतील, जेणेकरून की मी अपंग आहे हे दाखवण्यासाठी, की नको बाबा म्हणलं चल लोकांपासून आहे ना
चोरून ठेवायला, की काही गोष्टी चोरून ठेवल्या ना लोकांना राग पण येतो. त्यामुळे ना ते 2-3 व्हिडिओमध्येच सांगितलं होतं. आणि ना मला म्हणजे असं लाज बी वाटते बरं का. खरं पाहायला गेलं तर मी अपंग आहे हे दाखवायची, सांगायची. तरी पण आहे ना, मी नाईलाजाने 2-3 व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे आणि सांगितलेलं पण आहे. आणि राहिला विषय गरीब नाहीये. गरीब नाहीत आता हे जागासुद्धा आमची स्वतःची नाहीये, गावठाणाची जागा आहे आणि हे 2 खोल्या बांधल्या. ह्या दुष्काळीच आलेल्या होत्या आणि या दुष्काळी खोल्यामध्ये काही थोडंफार असलेले दागिने मोडून हे हॉटेलवर कामाला होते राहुरीला, तिथून उचल घेऊन हे घरदार केलं. त्याच्यानंतर दरवर्षी द्राक्ष विकायचे. त्या द्राक्षाच्या पैशामध्ये थोडं थोडं कधी लाईट घे, कधी बाहेरचा वाटा, ग्रिल, कधी कलर, हे असे कामं 3-4 वर्ष असं घराचं काम गेलं होतं. तरी बी किचन वाटा बिट्टा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये घर बांधलं आणि मग हिला आम्ही कुठून श्रीमंत दिसतो आणि कुठून नाही मला हेच कळाना. आणि कामाचं म्हणता आणि तर नवऱ्याला येडं आलं तर काम नसलं तर महिना कामं नसतं. मग हिला कुठून मी श्रीमंत दिसले आणि कशी दिसले तेच कळाना. हिला काय वाटलं मी म्हणजे असे मला हात नाही आहे काय असे व्हिडिओ टाकून मी लोकांची सहानुभूती मिळवून लोक मला असे पैसे बिशे पाठवतात का काय म्हणून या जळकुकडीच्या आहे ना पोटात दुखायला लागलं म्हणून ते असे कमेंट करत होती बरं का. खरं पाहायला गेलं तर हाच अर्थ निघत असन. लोकांची सहानुभूती जर मिळवायची जर असते ना मला मी रोज टाकलं असतं की मग मी एका हाताने अपंग येईन हे काम करते ते कामाचे व्हिडिओ टाकते मी. पण बऱ्याचशा लोकांच्या लक्षात येत नाही की मी एका हाताने काम करते आणि मला एकच हात आहे, मी हँडिकॅप आहे म्हणून असं बऱ्याचशा लोकांच्या लक्षात येत नाही. तसं जे रोज व्हिडिओ पाहणार आहे ना त्यांच्या येतं बरं का लक्षामध्ये. आता तुम्हाला सांगते मला कामं का जमतात. मी 3रीत असल्यापासून आहे ना माझ्या आईने मला कामामध्ये म्हणजे कामं करायला लावायची. राहिला विषय 5वीला गेल्यानंतर 2 वर्षांनी मला अक्षरशः माझ्या वडिलांना डोळे नव्हते. त्याच्यामुळं माझ्या आईला 2 पैसे कमवायचे सारे 4 भावंडं ते सांभाळायची जबाबदारी माझ्या आईवरच होती. त्यामुळं घरातलं धुणं, भांडे, स्वयंपाक, झाडझूड, पाणी-बिणी सगळी टोटल घरातली कामं मी 5वीत असताना घरकामावरून शाळा करायचे. त्याच्यामुळे आहे ना एक हात असून बी माझा कामामध्ये एवढा हात बसलेला आहे ना 2 हाताच्या बाईला सुद्धा मी घरकामाच्या बाबतीत मागं टाकू शकते. एवढा हात एक हात असून घरकामाच्या बाबतीत माझा एवढा हात बसलेला आहे. आणि ही कमेंट करून सांगती की हिला काही एवढी बी अपंग नाहीये, घरातले कामं सगळे करती. तर थोबाड तोंडे कुत्रे तुझं नाव आहे ना तू जर परत मी डिलीट मारलेलं आहे तुझ्या कमेंट तू जर परत कमेंट केल्या ना तुझं नाव घेऊन मी व्हिडिओ टाकीन. तू काय काय म्हणली काय काय नाही मला आणि आपले भांडणं कशाहून झाले कशावर नव्हते सगळं खरं खरं डिटेलमध्ये टाकल. मी कालपासून आहे तुझ्या कमेंट डिलीट मारू राहिले बाबा जाऊ द्या नको बाबा जाऊ द्या नको. आता राहिला विषय हात अपंग असण्याचा मी तुम्हाला दाखवते. तर मी 4 वर्षाची असताना माझ्या म्हणजे आता कशी कोरोनाची साथ येऊन गेली तशी मी 4 वर्षाची असताना आहे ना तेव्हा पोलिओची साथ चालू होती. म्हणजे श्रामपूरला माझं माहेर आहे. पूर्ण वार्ड नंबर 2 मध्ये ना 40 पोरांना झालं असे माझे वडील सांगायचे बरं का. 40 पोरांना झालं. त्याच्यापैकी फक्त मी आणि आणखीन एक पोरगी 2च पोरी वाचलो होतो. बाकीचे सगळे लेकरं लहानपणीच मेले होते या पोलिओच्या साथीने पोलिओ झाल्यानंतर. आता बघा तुम्हाला दाखवते. मी दाखवत नाही मला लय लाज वाटते बरं का दाखवायचं म्हणल्यानंतर त्याच्यामुळे दाखवत नाही. आता कोणाला डोळे उघडून सांगा हा आता अपंग वाटतो की नाही वाटतो नक्की सांगा. आता बघा हा हात कसा इतका वाकन का इतका वाकन. आता बघा आपला हात आहे असं वाकू शकतो इकडं वाकू शकतो का एवढा हां तुम्हीच बघा हां. म्हणजे ना इथालचे बोटाचे सांधे सुद्धा ढळलेले येतं. परत आहे ना ह्या इथालचे सुद्धा सांधे ढळलेले येतं. इथालचे सांधे ढळलेले इथालचे सांधे ढळलेले आहेत म्हणजे पोलिओमध्ये बरं का. हे बघा अजिबात एकदम असं जीव नसल्यासारखंच आहे त्या हातामध्ये. आणि कुणाला वाटन बरं मी हाताने अपंग नाही म्हणून वाटन का तरी हां. कमेंट करताना एखाद्याची बदनामी करताना थोडा तरी लोक विचार का करत नाही मला तेच कळत नाही. अक्षरशः मी एका हाताने काम करते ह्या हाताची माझी काहीच मदत होत नाही कुठल्याच कामात होत नाही. एकदम म्हणजे ना निर्जीव असल्यासारखं त्याच्यात जीवच नाही. म्हणजे इथून सगळं पूर्ण सांधे ढळत गेलेले तर इथालचा पण सांधा ढळत गेलेला आहे आणि इथालचा पण सांधा ढळत गेलेला आहे.
मग आता विचार करा, कुठली काम करायची म्हणल्यानंतर ह्या सांध्याचा परत इथालच्या हाताच्या इथालच्या सांध्याचा, या बोटांच्या सांध्याचा उपयोग केल्याशिवाय काम होईन का? तुम्हीच सांगा मला आता. आणि ही थोबडतोंडी म्हणती तिचा हात अपंग बिपंग काही एवढा नाहीये म्हणे, आणि तिला सगळं काम जमतं, लोकांची सहानुभूती मिळवती. मला जर लोकांची सहानुभूतीच मिळवायची जर असते ना, तर रोज रोज मी अपंग आहे, मला सपोर्ट करा, असं तसं असेच व्हिडिओ काढले असते का नसते काढले? खरं आहे का नाही? आता तुम्हीच सांगा कमेंट करून, माझा हात अपंग वाटतो की नाही वाटतो, आणि मी खोटं बोलते का खरं बोलते? तसं पाहायला गेलं ना, मग सुरुवातीला युट्यूबवर आल्यावर काय जणांनी मला अशा कमेंट केल्या त्यावर का, तुझा हात अपंग नाही पण तू खोटं बोलती. आता तर ते बाकीचे इतर व्हिडिओ पाहणार त्यांचं जाऊ द्या, ते कसे लोक नुसतं मोबाईलमध्ये कसं असतं, कॅमेऱ्यात एक दिसतं आणि प्रत्यक्षात एक दिसतं, त्याच्यामुळं कोणाला तरी असं होत असन, बाबा नाही आहे बाबा हे अपंग असं वाटत असन. पण ही नालायक अवलाद माझी, तिची मैत्री इतक्या दिवसाची, तिला कळायला पाहिजे मी अपंग आहे का नाही आहे, का घरात एक कशी कामं करते का कशी नाही. किती दुसऱ्याच्या मनाचा म्हणजे ना, लोक अजिबात असा विचारच करत नाहीत बरं का. असं त्यांना वाटतं की या सोशल मीडियावर आले म्हणजे काही दर महिन्याला पेमेंट कमवतेत का काय. असे आधीच तर चर्चा मारण्याची झाली अख्ख्या गावात की यूट्यूबला लय पैसे भेटतात, हिच्याकडं लय पैसे, अशी खोटी नाटी चर्चा झाली होती. आता इथं किती यूजला किती डॉलर भेटतात आणि किती रुपये भेटतात हे मलाच माहिती. $1 तयार व्हायला पूर्ण महिना लागतोय. 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्ष पेमेंट भेटलेलं $100. $100 झाल्यानंतर यूट्यूब पेमेंट सोडत असतं. मग विचार करा, माणूस एवढं सगळं सहन करून, मध्ये माझा फोनसुद्धा हरवला होता. ह्या चॅनलच्या आशेपोटी मी नवीन फोन घेतला होता, तरीसुद्धा यूज नाही आहेत का काही नाही आहेत. मग लोकाला एवढं पोटात दुखायचं कारण का, मला तेच कळत नाही. बाबा चला, आपण कधी ना कधी तरी व्हायरल होऊ, कधी ना कधी आपले पण व्हिडिओ व्हायरल होतील, 2 पैसे लेकरांसाठी भवितव्यासाठी येतील, ह्या आशेने मी याच्यावर चॅनल खोलला. ना की लोकांची सहानुभूती मिळवून कोणी मला पैसे द्यावा, कोणी मला काय द्यावा, अशा आशेने नव्हता खोललेला. आणि आजपर्यंत ना आपल्याला कोणाचं गिफ्ट आलं 3-3.25 वर्षाच्या प्रवासामध्ये चॅनलवर, ना कोणी ₹1 पाठवला. कालच कस काय का कुणास ठाऊक त्या दादांना कस काय बुद्ध्या झाले काय नाही ते, की त्यांनी मला आहे ना ₹600 सुपर चॅट केला. तोच फर्स्ट टाईम केला, तरी असं लोकांच्या पोटात दुखायला लागलं. मी म्हणते माझ्या तकदीराने जर माझे जर लय पळत असते तर काय केलं असतं काय नाही. मी तर म्हणते प्रत्यक्ष असं जवळच्यांनी तर असं मारून बिरूनच टाकलं असतं. बाबा ₹650 तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन कमेंट करते तर म्हणल्यानंतर, म्हणजे ते माझ्यासाठी त्या दादांनी प्रेमापोटी पाठवलं, माझ्यासाठी लई आहे. पण अशा कमेंट करायच्या म्हणल्यानंतर ह्यांच्यासाठी ते किती पोटदुखी आहे. अशा वाईट साईट, या अपंग नाही, हिची परिस्थिती लई चांगली आहे, हिला घरातले कामं येते तर असं तसं सगळे. एक तर आधी मुळात आहे ना या घराच्या याच्यावरच बोलून जाते तर की ह्यांच्याकडे लय पैसा आहे काय, लय पैसा आहे का. पाहायला गेलं तर गावठाणाची जागा, दुष्काळी खोली, इकून तिकून पैसे टाकून ते कसं तरी बांधलं. आणि काम नसलं तर महिना काम नसतं. अक्षरशः किराणा दुकानदाराला आमची खरी हकीकत माहिती, 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये त्याच्याकडं उधारी होती. अशी परिस्थिती. आणि लोकांना असं वाटतं की ह्यांच्याकडे लय पैसे, मक्कार पोटदुखीचे कामं, मक्कार जळाजळीच्या कामं. मला कालपासून तेच विचार करून आहे ना, अक्षरशः नुसतं असं डोकं दुखायला लागलं. बाबा इतके जवळची माणसं असून आपल्याविषयी त्यांच्या मनात एवढं असं तिरस्कार, एवढा राग कसा असू शकतो. चांगलं डोळ्याने पाहून मी अपंग असून सुद्धा, आणि त्याच्यात बी माझं नशीब लई चांगलं, माझे पोलिओ अर्ध्या अंगावून गेलं होतं वारं बरं का, तोंड, हात आणि पाय. तरी मी माझ्या स्वतःला ना चांगलं नशिबान समजते. दादा नका काही आहे ना, पैसा पाणी गरिबीमध्ये सुखी आहे ना, हेच लय झालं. अर्ध्या अंगावून वारं गेलं होतं तेव्हा माझ्या वडिलांनी तोंड पाय नीट झालता, हात बी निम्मा नीट झालता. पण त्याच्यात ते सुतगिरणीमध्ये कामाला होते ना, तेव्हा त्यांच्या डोळ्याला काट्याची फांटी लागून त्यांचे डोळे जाग्यावर निकामी झाले, डोळ्यांची दृष्टी गेली. त्यामुळे माझा हात तसा राहिला ना, माझा हातसुद्धा नीट झाला असता. पण काय म्हणतात ना, कर्मातले भोग ते भोगावेच लागतात, चुकत नसतात कोणाला. पण खरंच कोणाविषयी ना असं
एखाद्याचं मन दुखवू नका. एखादं जर त्याचं आयुष्यामध्ये चांगलं करीत असलं ना तर करू द्या. असं त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला लई जवळ वाटत असली, एखाद्याला लय भेटतंय बाबा ह्या सोशल मीडियावरून पैसा बिसा लय असं वाटत असलं ना, तुम्ही स्वतः चॅनल खोला. चॅनल काय असतं ते तुम्हाला कळन, सोशल मीडिया काय असतं ते कळन. एखाद्या व्हिडिओ खाली किती घाण घाण कमेंट येतात ते बी कळन तुम्हाला. आणि आपल्या व्हिडिओला यूज येतात की नाही येतात, आणि आले तर किती येतात, आणि त्या किती येणाऱ्या व्हिडिओला किती पैसे भेटतात हे सुद्धा तुम्हाला स्वतः केल्याशिवाय कळणार नाही. मोकर दुसऱ्यावर जळून बिळून काही फायदा नाही. आपल्याला स्वतःला जर ना दुसऱ्याचा अनुभव घ्यायचा असला ना तर आपल्यावर वेळ आल्याशिवाय आपल्याला दुसऱ्याची परिस्थिती कंडिशन कळत नसते. बरं चला, हुकून चुकून आहे ना कोणाला वाटत असलं ना बाबा मी अपंग नाही आहे, माझ्याकडून एखादी कमेंट राहिली बिली तर ती म्हणजे तिने केलेल्या कमेंटपैकी एखादी राहिली बिली लोकांना वाटलं की खोटं बोलते बाबा, कमेंट तर हिच्या जवळच्यांनीच कोणतरी केली असं ना असं तसं. परत एकदा हात दाखवते बाई मी, माझा शपथ, मी लाज धरायचे म्हणून दाखवत नव्हते. आणि बघा म्हणलं पाहिजे लोकाला, आज मी एवढा लाजत काजच व्हिडिओ बनवला. माझी इच्छा सुद्धा नव्हती बरं का असं दाखवायची हात बीत, पण मग एखादं किती खालच्या थराला जाऊन माणसाला किती टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतं ना, त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ बनवला. मला लई लाज वाटत होती व्हिडिओ बनवायची. इथून मागं मला भरपूर कमेंट करायचे, ताई तुमच्या कोणाला ज्यांच्या लक्षात आलं का ते मला विचारायचे, ताई तुमच्या हाताला काय झालं, ताई तुमचा हात असा काय आहे असं तसं. तरी मी व्हिडिओ बनवला नव्हता. पण कालपासून आहे ना माझं मन एवढं नाराज झालं ना, त्याच्यामुळं म्हणलं चला जाऊ द्या, काय झाकून लपवून ठेवायचं. आज एकदम स्पष्टपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये हातबीत दाखवला. लोकांना पर आपण अपंग आहे याचं उदाहरण द्यावं लागते फार दाखवून बिकून. किती नशीब माणसाचं दुर्दैवी असतं. लय वाईट वाटतं बरं का मला तर. मला असं कोणी हाताविषयी जर बोललं ना मला राग पण लय येतो आणि वाईट पण लय वाटतं, लय म्हणजे लय. बरं चला बाय. आणि कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि तुम्ही ना असल्याच्या थोबड्यावर आहे ना म्हणजे असं कमेंटद्वारे शिव्या दिल्या तरी चालेल, मला काय हरकत नाही. आता माझी तिची मैत्री नाही राहिली, पण तिने जर परत कमेंट जर केल्या तर मी तुम्हाला आहे ना कमेंट लावून व्हिडिओ करून दाखवेन आणि तिचं नाव घेऊन व्हिडिओ दाखवेन. बरं चला बाय सगळ्यांना.